नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत, याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने होऊ शकतो हे जाणून घ्यावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जेव्हापासून USDI चा रिपोर्ट आला की जागतिक बाजारामध्ये आपल्याला 2025 मध्ये 4271 लाख टन सोयाबीनचं उत्पादन होण्याची शक्यता 4242 लाख टनांपर्यंत आली, तेव्हापासून या ठिकाणी खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसतोय। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी घोडदौड करताना दिसतोय आणि लवकरच सोयाबीनचा बाजार भाव जर $10.5 प्रति बुशेल्सला क्रॉस करताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत। मग याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार का? तर होणार। 15 जानेवारी नंतर देशातील सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम सुद्धा देशातील सोयाबीनच्या भावावरती दिसणार। याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव 100% 200 रुपयाची तेजी आपल्याला दाखवणार। यामुळे सध्याची जी सोयाबीन भाव पातळी 3900 ते 4100 दरम्यान ही भाव पातळी 4000 ते 4300 दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत। अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना माझा एकच सल्ला आहे की जर हमी भावावर सोयाबीन विकलं जात असेल तर तिथे विका, आणि जर विकलं जात नसेल तर या येणाऱ्या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री जर या ठिकाणी केली 4100 4200च्या भावावरती, ती ही ओरिजिनल पावती घेऊन भविष्यात म्हणजे भावांतर योजनेचा आपल्याला लाभ होऊ शकतो, तर आपला होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।